लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या 5 तर देशभरातल्या 102 मतदारसंघांमध्ये मतदानाला सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातल्या नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या मतदारसंघांमध्ये आता निवडणूक होती आहे आणि या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, विकास ठाकरे, राजू पारवे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। देशभरामध्ये आज 19 राज्य आणि 2 संघराज्य यामध्ये मिळून 102 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे। मतदानाचा आज पहिला टप्पा आहे। एकूण 7 टप्पे देशभरामध्ये राबवले जाणार आहेत, तर राज्यामध्ये 5 टप्प्यांमध्ये ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। त्यातला पहिला टप्पा आज सुरू झालेल्या अत्यंत उत्साहात सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे। भाजप प्रणित एनडीए विरुद्ध काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी असा हा थेट सामना देशभरामध्ये होतोय। तर आपण ही 3 दृश्य अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पाहतोय महाराष्ट्रातली नागपूर, भंडारा आणि गडचिरोली इथून मतदान प्रक्रियेला पहिल्या टप्प्यातला आता सुरुवात झालेली आहे। मोठ्या उत्साहानं नागरिक सकाळीच येऊन आपला मतदानाचा अधिकार, आपला हक्क बजावतात। नागपूरमध्ये सकाळीच गर्दी झालेली आहे, मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या दिसतात। भंडारामध्ये सुद्धा हेच दृश्य आहे। अनेक ठिकाणी या मतदारसंघामध्ये उमेदवार येऊन पहिल्यांदा आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसतात। गडचिरोलीमध्ये सुद्धा संवेदनशील असा हा भाग, या ठिकाणी सुद्धा आता मतदानाला सुरुवात झाली आहे। मात्र या ठिकाणी दुपारी 3:30 वाजेपर्यंत मतदान असणार आहे। ज्या ठिकाणी संवेदनशील मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी वेगळ्या उपाययोजना प्रशासनानं जय्यत तयारी केलेली आहे। तर सकाळीच येऊन मतदान करणारे उमेदवार आपण पाहूया। राजू पारवे रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार आहेत, सहकुटुंब मतदानाचा हक्क त्यांनी बजावला। त्याचप्रमाणे भंडाऱ्यातून प्रशांत पडोळे आणि प्रतिभा धानोरकरांनी सुद्धा चंद्रपूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। 389 118